Hello dear students, today we will start new chapter D and F block elements. D block elements is also called as transition elements and F block elements is also called as inner transition elements. बरोबर. त्यामुळे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये याचं नाव आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. तर डी ब्लॉक एलिमेंटला काय बोलतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स बोलतात. त्याला का बोलतात ते आपण नंतर बघूया. एफ ब्लॉक एलिमेंट्स इज ऑल्सो कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पिरियडिक टेबल मध्ये टोटल पिरियडिक टेबल मध्ये किती आहेत? 118 एलिमेंट्स आर देअर आणि ते टोटल एलिमेंट 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेले आहेत. ते सर्व बघूयात. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक एलिमेंट्स आणि पी ब्लॉकचे काही ग्रुप तुम्ही 11th ला शिकलात. ओके. आणि पी ब्लॉकचे काही ग्रुप्स हे 12th ला आहेत आणि डी एफ ब्लॉक एलिमेंट्स हा चॅप्टर पण 12th ला आहे. ठीक आहे. हे मॉडर्न पिरियडिक टेबलचं एक स्ट्रक्चर मी तुमच्या समोर काढलोय. तर पहिल्यांदा आपण बघूयात एस ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स आणि एफ ब्लॉक एलिमेंट्सची डेफिनेशन काय. एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय रे? द एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द एस सबसेल इज कॉल्ड एज एस ब्लॉक एलिमेंट. बरोबर आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द एस सबसेल. एस पी डी एफ या सबसेल असतात. तुम्हाला माहिती आहे, स्ट्रक्चर ऑफ एटम तुम्ही शिकलात. ओके. ज्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर एस सबसेल मध्ये एंटर होत असेल तर त्याला बोलतात एस ब्लॉक एलिमेंट्स. ओके, डेफिनेशन आली लक्षात. द एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द एस सबसेल इज कॉल्ड एज एस ब्लॉक एलिमेंट्स. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता एक बघा, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे करा. सोडियम त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. मी इथे जागा कमी असल्यामुळे लिहितोय. ॲटॉमिक नंबर आहे 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? 1s2 2s2 2p6 3s1. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर केलाय? 3s एस सबसेल मध्ये आणि 3 मेन सेल मध्ये एंटर केलाय. म्हणजे एस सबसेल मध्ये केलाय म्हणून त्याला एस ब्लॉक एलिमेंट बोलतात. ठीक. मग आता तसंच पी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय? द एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द पी सबसेल इज कॉल्ड एज पी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय? डी ब्लॉक एलिमेंट्स द एलिमेंट्स इन विच valence electron enters into the n-1 d subcell is called as d block element. आता तुम्ही म्हणाल सर इथं n-1 काय आहे? इथं तर नाही सांगितलं, तिथं तर असं काही नाही बोललं. डी ब्लॉकलाच अशी डेफिनेशन काय आहे? द एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन enters into the n-1 d subcell is called as a d block elements. ते कोणते कोणते आहेत ते मी सांगणार आहे, फक्त अगोदर डेफिनेशन आहे का. मग n-1 म्हणजे काय? n मीन्स व्हॅलन्स सेल, n-1 मीन्स सेकंड लास्ट सेल और सेकंड लास्ट सेल मध्ये सेकंड लास्ट सेलच्या डी सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कॅन्डियम. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. हा डी ब्लॉक एलिमेंट आहे. ओके, बघा डी ब्लॉक एलिमेंट आहे. मग याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d. किती होतं? 2 4 10 12 18 20 अँड 21. ओके, हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 4s अगोदर फिलअप होतो, नंतर 3d फिलअप होते, कारण त्याचं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल. ओके, अबो प्रिन्सिपल नुसार स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये तुम्ही शिकले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं वगैरे. ओके. तर स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालाय? डी सबसेल मध्ये, म्हणून याला डी ब्लॉक एलिमेंट बोलतात. बरोबर. हा कोणता आहे? डी ब्लॉक एलिमेंट. बट n-1 काय भानगड आहे? मग आता मला सांगा इथे n सेल कोणती आहे? n मीन्स व्हॅलन्स सेल. व्हॅलन्स सेल कोणती आहे? फोर्थ मेन सेल व्हॅलन्स आहे. इथं 1 2 3 थर्ड सेल हे इनर सेल आहे त्याच्या. ओके, व्हॅलन्स सेल म्हणजे आउटर मोस्ट सेल किंवा लास्ट सेल कोणते? फोर्थ. मग इलेक्ट्रॉन कुठल्या सेल मध्ये एंटर होऊ लागला? सेकंड लास्ट n-1
डी सबसेल 4D मध्ये नाही एंटर होत व्हॅलन्स सेल मध्ये, तर त्याच्या अगोदरच्या n म्हणजे व्हॅलन्स सेल, व्हॅलन्स सेलच्या अगोदरची n-1 4-1 3, ओके 3D डी सबसेल मध्ये एंटर होतो. ओके आलं लक्षात. n-1 का लिहिलं, कारण शेवटच्या कक्षेच्या डी सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन नाही एंटर होत आहे, तर त्याच्या अगोदरच्या मेन सेलच्या डी सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर करू लागले. ओके त्यामुळे त्याची डेफिनेशन काय आहे, द एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द n-1 डी सबसेल इज कॉल्ड एज डी ब्लॉक एलिमेंट. n-1 का घेतलं, n म्हणजे व्हॅलन्स सेल, त्याच्या अगोदरच्या मेन सेलच्या डी सबसेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर करतोय. ओके ठीक आहे. देन f ब्लॉक एलिमेंट्स, द एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द n-2, त्याला प्री पेनल्टीमेट पण बोलतात. n-2 f सबसेल इज कॉल्ड एज f block elements. Okay, the elements in which valence electron enters to the n-2 f cell is called as f block element. त्याला बोलतात f block elements. इथे लक्षात n-2 म्हणजे व्हॅलन्स सेल जर सपोज 6 असेल तर त्याच्या अगोदरच्या 4f मध्ये काय होणार, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर होणार. ओके f सबसेल मध्ये त्याला बोलतात f block elements. Definition लक्षात आली तुम्हाला सर्वांना. The elements in which valence electron enters into the s subcell is called as s block elements. The elements in which valence electron enters into the p subcell is called as p block elements. The elements in which valence electron enters into the n-1 d subcell is called as d block element. n-1 लक्षात आलं. The elements in which valence electron enters into the n-2, n म्हणजे व्हॅलन्स सेल, त्याच्या इनर सेल मध्ये f सबसेल मध्ये काय करतो, एंटर करतो. म्हणजे the elements in which valence electron enters into the n-2 f सबसेल is called as f block element. आता d ब्लॉक ची डेफिनेशन अशी पण लिहितात बघा. The elements in which valence electron enters into the penultimate cell is called as penultimate d subcell is called as d block element. Penultimate म्हणजे सेकंड लास्ट. ओके n-1 लिहिण्याच्या ऐवजी पेनल्टिमेट डी सबसेल इज कॉल्ड एज डी ब्लॉक एलिमेंट. आणि याची डेफिनेशन कशी लिहितात f ब्लॉक एलिमेंटची, एलिमेंट्स इन विच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द प्री पेनल्टिमेट f सबसेल इज कॉल्ड एज f ब्लॉक एलिमेंट. ओके प्री पेनल्टिमेट, पेनल्टिमेट म्हणजे सेकंड लास्ट आणि प्री पेनल्टिमेट म्हणजे त्याच्या अगोदरचे. ठीक आहे, तुम्ही कुठलीही एक लक्षात ठेवा डेफिनेशन. n-1 n-2 तुम्हाला समजण्यासोबत तेच लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता s ब्लॉक एलिमेंट्स कोणते कोणते आहेत तुम्ही मागच्या वर्षी शिकलात. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये जे आहेत दॅट आर द s ब्लॉक एलिमेंट्स. ग्रुप 1 मध्ये कोण आहे, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम. ओके याला लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक एस ब्लॉकचं सांगतोय. थोडक्यात पिरियडिक टेबल मी जवळपास तुम्हाला समजून देणार आहे पूर्ण आजच्या लेक्चरमध्ये. एस ब्लॉक मध्ये कोणते एलिमेंट्स येतात, पी ब्लॉक मध्ये कोणते आहेत, डी मध्ये कोणते आहेत आणि एफ मध्ये. याला लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक अशी आहे, हे ली ना की रब से फरियाद, हे ली ना की रब से फरियाद. हे एस ब्लॉक एलिमेंट आहेत. ग्रुप 1 मध्ये याला बोलतात अल्कली मेटल्स. ओके आणि दुसरे एस ब्लॉक एलिमेंट ग्रुप 2 मध्ये बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, रोय. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम, हे एवढे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. बरोबर आहे. ग्रुप 1 च्या एलिमेंटला बोलतात अल्कली मेटल्स, ग्रुप 2 च्या बोलतात अल्कलाइन अर्थ मेटल्स. हे तुम्ही बघितलंय 11th मध्ये शिकलेलं आहे. ओके याच्यासाठीची ट्रिक कोणती आहे, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, रोय. ओके ठीक आहे. तर हे आहे एस ब्लॉक एलिमेंट. आता पी ब्लॉक एलिमेंट्स सी पिरियडिक टेबल मध्ये टोटल ग्रुप किती आहेत, 18. वर्टिकल कॉलम्स आर देअर नोन एज ग्रुप्स, 18 ग्रुप्स आहेत आणि पिरियड्स किती आहेत, 7. मग
पहिला आणि दुसरा ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांना एस ब्लॉक एलिमेंट बोलतात. ओके. आणि ग्रुप 3 to 12, ग्रुप 3 to 12 मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? ट्रान्झिशन एलिमेंट्स, मीन्स डी ब्लॉक एलिमेंट्स. ग्रुप 3 to 12, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि एफ ब्लॉक पण मध्ये फक्त एकाच ग्रुपमध्ये येतात, थर्ड ग्रुपमध्ये येतात. ते कसं मी तुम्हाला सांगतो नंतर. ओके. आता 12 नंतर कोणता? 13 ग्रुप, 14 ग्रुप, 15 ग्रुप, 16 ग्रुप, 17 ग्रुप अँड 18 ग्रुप हे काय? पी ब्लॉक एलिमेंट आहेत. ग्रुप 13 मध्ये असलेले, ग्रुप 14 मध्ये असलेले, ग्रुप 15 मध्ये असलेले, ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18 याच्यामध्ये जेवढे एलिमेंट आहेत दॅट आर द पी ब्लॉक एलिमेंट्स. आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, एस, डी आणि एफ मध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते सगळे मेटल आहेत. ते सगळे मेटल आहेत. एस ब्लॉक एलिमेंट्स मेटल्स, डी ब्लॉक एलिमेंट्स मेटल्स, एफ ब्लॉक एलिमेंट्स मेटल्स. फक्त पी ब्लॉक एलिमेंट मध्ये मेटल पण आहेत, नॉन मेटल पण आहेत आणि मेटलॉइड पण आहेत. ठीक आहे. मग आता पी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन समजली तुम्हाला. पी ब्लॉक एलिमेंट कुठे आहेत? 13, 14, 15, 16, 17 आणि 18 ग्रुप्स मध्ये आहेत. 13, 14, 15 आय थिंक तुम्ही 11th मध्ये शिकलेला आहात. 13, 14, 15 ग्रुप एलिमेंट्स पी ब्लॉकचे. आणि 12th ला तुम्हाला 16, 17 आणि 18 ग्रुप एलिमेंट्स आहेत. मग 13 ग्रुप मध्ये कोणते? बोरॉन फॅमिली बोलतात. 14 ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांना काय बोलतात? कार्बन फॅमिली. 15 ग्रुप मध्ये आहेत त्याला काय बोलतात? नायट्रोजन फॅमिली. 16 ग्रुप मध्ये आहेत त्यांना काय बोलतात? ऑक्सिजन फॅमिली. आणि 17th ग्रुप मध्ये असतात ते काय असतात? हायड्रोजन्स. आणि 18th ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत दॅट आर द नोबेल गॅसेस. ठीक आहे. मग 13 ग्रुप मध्ये कोण आहे? हे आहे 13 ग्रुप मध्ये. ओके. तर बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थुलियम हे आहेत 13 ग्रुप मध्ये. ओके. पी ब्लॉक एलिमेंट्स. मग याला लक्षात कसं ठेवायचं? बाळ गंगाधर इंडियन टिळक. तर काय याच्यासाठी? बाळ, BAL बाळ, बाळ गंगाधर GA इंडियन IN टिळक, बाळ गंगाधर इंडियन टिळक. 13 ग्रुपचे एलिमेंट्स लक्षात आले. ओके. त्याला बोलतात बोरॉन फॅमिली. याच्या खाली एक आहे तो रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे. ठीक आहे. तो सुद्धा. तर त्यानंतर 14 ग्रुप कोणता आहे? कार्बन फॅमिली. पी ब्लॉकच्या 14th ग्रुप मध्ये काय आहेत? कार्बन, कार्बन फॅमिली बोलतात. त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे, जर्मॅनियम आहे, टिन, SN आणि लेड. त्याच्या खाली एक रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे. ते काही तेवढं आपण म्हणजे लगेच त्याचे प्रॉपर्टीज घेत नाही. ओके. तर हे आहेत 14th ग्रुप मध्ये. याला लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे? केमिस्ट्री, सी फॉर केमिस्ट्री. केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. म्हणजे असे एकदम अवघड. केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. ओके. ठीक आहे. हे झालं 14th ग्रुप. त्याचे ट्रिक्स पण सांगितलं मी. 15th ग्रुप कोणता आहे? नायट्रोजन फॅमिली. ओके. नायट्रोजन फॅमिली. याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. ओके. हे 15th ग्रुप मध्ये येतात, पी ब्लॉक मध्येच. याचे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय? नहीं पसंद ऐसे सब भाई. नहीं पसंद ऐसे सब भाई. एन नहीं पसंद, P, AS आर्सेनिक, ऐसे सब भाई. SB इथं काय? अँटीमनी. बघा याचे रिअल नेम लक्षात ठेवा. ट्रिक्स तर लक्षात ठेवायचंच आहे लिहिण्यासाठी, पण रिअल नेम पण लक्षात पाहिजे. N फॉर नायट्रोजन, P फॉस्फरस, AS आर्सेनिक, अँटीमनी SB आणि बिस्मथ BI. याच्यासाठी ट्रिक कोणती आहे? नहीं पसंद ऐसे सब भाई. देन ऑक्सिजन फॅमिली. हे ऑक्सिजन फॅमिली आहे.
सी बघा 16th ग्रुप कोणता आहे? ऑक्सिजन फॅमिली. त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स आहेत? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम एलिमेंट्स आहेत ऑक्सिजन फॅमिलीमध्ये. ओके, याला लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक काय? ओ ओ स्टाईल से तेल पॉलिश. ओ ओ फॉर ओ, स्टाईल से तेल पॉलिश. ओके, लक्षात आलं? हे 16th ग्रुपची ट्रिक आहे. देन 17th ग्रुप हॅलोजन्स. 17th ग्रुप मध्ये काय? हॅलोजन्स. तुम्हाला सर्वांना हॅलोजन्स माहिती आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड अस्टॅटाईन. ओके, हे आहेत हॅलोजन्स. तर हे लक्षात राहतात. हे काही ट्रिक्सची गरज नाही. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन तर सर्वांना माहिती आहे हॅलोजन्स. ओके, त्याच्या खाली अस्टॅटाईन. तर 17th ग्रुप मध्ये कोण आहे? हॅलोजन्स. पी ब्लॉक मध्ये. 18th ग्रुप मध्ये नोबेल गॅसेस. त्याच्यामध्ये कोणते येतात? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. these are the नोबेल गॅसेस. ओके, ह्याच्या खाली एक आहे इथे पुन्हा आणखीन एक एक एलिमेंट आहेत दॅट आर द रेडिओ आणि न्यूली डिस्कवर्ड आहेत. ओके, त्यांचे मी तर नाही लिहिलेलो पण ट्रिक्स वाईज इतकं लक्षात घ्या. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. नोबेल गॅसेस पण बऱ्याच जणांना म्हणजे इझिली लक्षात राहतात. हेलियम, निऑन, त्याच्यानंतर आर्गॉन, त्याच्यानंतर क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ओके, हे आहेत 18th ग्रुप एलिमेंट्स. हे सगळे एलिमेंट्स आहेत पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे सगळे काय आहेत? पी ब्लॉक. हे सर्व काय आहेत? एस ब्लॉक एलिमेंट्स. ओके, आता झालं. ठीक आहे. हे 3 ग्रुप आपण 11th ला शिकलात तुम्ही. हे 3 12th ला आहेत. हे 11th ला टोटल शिकले. आता आपला चॅप्टरशी रिलेटेड आहे. ओके, ठीक आहे. तर इथे पिरियड पण करूया आपण. हा फर्स्ट पिरियड मध्ये हायड्रोजन आणि हेलियम. सेकंड पिरियड मध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे थर्ड पिरियड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे. आणि आता फोर्थ पिरियड मध्ये हे पुरा 5th, 6th आणि हा 7th पिरियड. एस ब्लॉक एलिमेंट्स कोणते आहेत? पी ब्लॉक एलिमेंट कोणते आहेत? त्यांच्या ट्रिक्स पण तुम्हाला लक्षात आल्या. ठीक आहे. आता डी ब्लॉक एलिमेंट्स यालाच बोलतात ट्रान्झिशन एलिमेंट्स, ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल्स किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स का बोलतात डी ब्लॉक एलिमेंटला? ट्रान्झिशन मीन्स इंटरमिडिएट. बिकॉज डी ब्लॉक एलिमेंट शोज द प्रॉपर्टीज in between S block element and P block element. Therefore, these elements are called as transition elements. त्यामुळे त्या एलिमेंटला काय बोलतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स बोलतात. ओके, कारण ते प्रॉपर्टीज एस आणि पी ब्लॉकच्या इंटरमिडिएट शो करतात. ओके, जस्ट अ मिनिट. सी, डी ब्लॉक एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट्स पण बोललं जातं. का बोललं जातं ते लक्षात आलं. मग डी ब्लॉक एलिमेंट्स कुठले आहेत? 3 to 12 ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत. थर्ड ग्रुप, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9, 10, 11, 12. ओके, याच्यामध्ये 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9, 10, 11, 12 याच्यामध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आता सी, तर याच्यामध्ये जे डी ब्लॉक एलिमेंट आहेत या पिरियड मध्ये म्हणजे 4th पिरियड मध्ये 1, 2, 3, 4 हा पिरियड आणि इकडच्या साईडचे ग्रुप 4th पिरियड मध्ये आहेत. त्यांना 3D सिरीज बोलतात आणि यांना 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट. 3D सिरीज का बोलतात ते मी तुम्हाला सांगेन नंतर. तर डी ब्लॉक एलिमेंट मध्ये 3D सिरीज मध्ये कोणते येतात? स्कँडियम, टिटॅनियम, हे आहेत 3D सिरीज मध्ये.
यांना 3D सिरीज का बोलतात? हे इतके सगळे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये सिरीज आहेत 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट्स. मग आता लक्षात घ्या की यांना 3D सिरीज का बोलतात? कारण आता आपण स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं किंवा टिटॅनियम बघा, व्हॅनेडियम बघा, क्रोमियम बघा, कुठलंही बघा, स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं काय होतं? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 ओके 4s2 3d1. बॅलन्स इलेक्ट्रॉन कुठल्या ह्याच्यात एंटर केला? डी सबसेल मध्ये. ठीक आहे, कोणती? 3D. देयरफॉर यांचं कोणतेही घ्या, बॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा या पिरियड मधल्या ह्याच्यातला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 3D सबसेल. देयरफॉर दीज आर द डी ब्लॉक एलिमेंट्स ऑफ 3D सिरीज. 3D सबसेल मध्ये एंटर करतो म्हणून यांना काय बोलतात? 3D सिरीज एलिमेंट्स. याच्यामध्ये याच्या खालचे 4D सिरीज बिकॉज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर इनटू द डी सबसेल. बट विच डी सबसेल? 4D डी सबसेल. त्यामुळे यांना बोलतात 4D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट, यांना 5D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट आणि यांना 6D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. मग एक लक्षात आलं तुम्हाला की 3D सिरीज लक्षात आलं. हेच तुमच्या सिलेबसला जास्त आहे. फक्त बाकीच्याचे नावं लक्षात ठेवले तरी चालेल. या सिरीजचं पूर्ण बघायचंय तुम्हाला, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे, ॲटॉमिक रेडिया कसं होत जाते, आयनायझेशन एन्थॅल्पी, त्याचा कलर वगैरे वगैरे बाकी सर्व गोष्टी बघायच्या आहेत तुम्हाला. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला याची एक ट्रिक सांगतोय मी, व्यवस्थित लक्षात राहते. स्कॅटी विक्रम लक्षात आलं? स्कॅटी विक्रम फेकोनी कुंज. स्कॅटी विक्रम फेकोनी कुंज सगळीच लक्षात. स्कॅटी विक्रम फेकोनी कुंज. ओके 3D सिरीज राहिलं लक्षात. देन 4D सिरीज. 4D सिरीज मध्ये this is the 4D series element. Yttrium, zirconium, niobium, molybdenum, technetium, okay, rhodium, palladium, silver, cadmium. These are the 4D series D block element. Okay. याची ट्रिक कसं लक्षात ठेवणार आता तुम्ही? ट्रिक यार जरा नबमो तकरू रोहू पडाग कद. यार जरा झेडा नबमो तकरू रोहू पडाग कद. लक्षात ठेवलं की लगेच सोपी आहे आणि त्याचं स्पेलिंग लिहित चालायचं. यार जरा नबमो तकरू रोहू पडाग कद. ओके 4D सिरीज. देन 5D सिरीज. 5D सिरीज मध्ये आता लॅन्थॅनियम बघा. लॅन्थॅनियमचं फिक्स नाही. काही जण याला डी ब्लॉक एलिमेंट बोलतात, काही जण एफ ब्लॉक एलिमेंट बोलतात. ठीक आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एफ ब्लॉक मध्ये पण एंटर होतो, डी ब्लॉक मध्ये जरी एंटर होत असला तरी हा काय येतो, याच्यानंतरचे जे एलिमेंट आहेत दॅट आर द एफ ब्लॉक एलिमेंट्स. लॅन्थॅनॉइड सिरीज. इथं काय येतं? लॅन्थॅनॉइड सिरीज. आणि येथे याच्या खाली काय आहे? ऍक्टिनॉइड सिरीज. ओके ठीक आहे. 5D सिरीज मध्ये येतो. लॅन्थॅनम एफ ब्लॉक मध्ये येतो, लक्षात ठेवून टाका एफ ब्लॉक. तर त्याच्यानंतर 5D सिरीज मध्ये कोणते आहेत? This is the 5D series elements. ओके कोणते? आता याच्यामध्येच थर्ड ग्रुप मध्ये, आणि हा पिरियड कोणता आहे? 6th पिरियड मध्ये लॅन्थॅनियम टू लुटेशियम असे जे 25 एलिमेंट्स आहेत, किंवा लॅन्थॅनियम टू लुटेशियम 25 एलिमेंट्स, दॅट इज कॉल्ड एज लॅन्थॅनॉइड सिरीज. यांना काय बोलतात? लॅन्थॅनॉइड सिरीज. अँड दॅट आर द एफ ब्लॉक एलिमेंट. ते काय आहेत? एफ ब्लॉक एलिमेंट आहेत. ते कुठल्या येतात? 6th पिरियड मध्ये आणि थर्ड ग्रुप मध्ये येतात. लॅन्थॅनॉइड सिरीज टोटल थर्ड ग्रुप मध्ये येतात आणि 6th पिरियड मध्ये येतात. ओके आफ्टर लॅन्थॅनॉइड येते. त्याच्यानंतर लुटेशियम नंतर हॉफनियम येतं. ओके त्याच्यानंतर हे दिस इज द 5D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट. हे कोणते आहेत? 5D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट. आता याला लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक काय आहे?
ओके, इथे लॅन्थॅनियम टू लुटेशियम या एकाच बॉक्समध्ये मी दाखवलंय, पण इथे लिहिण्यासाठी ते पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर एकदम हे होऊन जाईल. फॉर कन्व्हिनियन्स, फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स, these elements written as the bottom of the periodic table. Bottom of the periodic table ला लिहिलेला आहे lanthanum to lutetium called as lanthanide series, 4f series. Okay, that are the f block element. ते खाली लिहिलं आहे. बरोबर, ठीक आहे. मग हे जे याच्या पुढचे जे आहेत हे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. हे सर्व हे सगळे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. बरोबर आहे. यांची लक्षात ठेवण्याची. आणि डी ब्लॉक एलिमेंटचा कोणता सिरीज? 3D 4D 5D सिरीज. 5D सिरीज यांची लक्षात ठेवण्याची ट्रिक काय बघा, एकदम सोपे. लाफ्ता, ला हाफ्ता, लाफ्ता, वरे व रे, WRE, लाफ्ता वरे. ओसीर, OSIR, ओसीर. पटाऊ, PTAU, पटाऊ HG. लाफ्ता वरे, ओसीर, पटाऊ HG. ओके, हे आहे 5D सिरीज. आणि 6D सिरीज मध्ये पण एलिमेंट आहेत, ते रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. त्यांचं यावर्षी तर काही स्टडी नाहीये. ओके, त्यामुळे इथं काही लिहून पण मी देत नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचे हे एलिमेंट, पण कोणते कोणते येतात त्यामध्ये इथं ऍक्टिनियम आहे. ऍक्टिनियम टू लॉरेन्सियम पर्यंत इथे ऍक्टिनियम आहे. ऍक्टिनियम टू लॉरेन्सियम पर्यंत ऍक्टिनॉइड सिरीज आहे. ते कुठे येतं? 7th पिरियड मध्ये. आणि ग्रुप कोणता आहे? थर्ड ग्रुप मध्ये आणि 7th पिरियड मध्ये येतं. आणि त्याला बोलतात ऍक्टिनॉइड सिरीज. अँड दॅट इज ऑल्सो एफ ब्लॉक एलिमेंट. ते पण काय? एफ ब्लॉक एलिमेंट आहे. लॅन्थॅनॉइड सिरीज अँड ऍक्टिनॉइड सिरीज एफ ब्लॉक एलिमेंट आहे. इथं नियर अबाउट 14 28 टोटल एलिमेंट्स लॅन्थॅनॉइड आणि ऍक्टिनॉइड सिरीज मध्ये. ओके, तर आलं लक्षात. डी ब्लॉक एलिमेंट कोणते आहेत? 3D सिरीज. यांना 4D सिरीज का बोलतात? कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4D सबसेल मध्ये एंटर करतो. यांना 5D सिरीज बोलतात, यांना 6D सिरीज बोलतात. ओके, डी ब्लॉक एलिमेंट्स कुठून कुठेपर्यंत आहेत? 3 to 12 ग्रुप. 3 to 12 ग्रुप. आणि पिरियड्स 4 to 4 5 6 7. ओके, 4th पिरियड मध्ये असलेले 3D सिरीज एलिमेंट्स, 5th पिरियड मध्ये असलेले 4D सिरीज, 6th पिरियड मध्ये असलेले 5D सिरीज आणि 7th पिरियड मध्ये असलेले 6D सिरीज डी ब्लॉक एलिमेंट्स. आणि इथे बॉटमला जे आहे ते लॅन्थॅनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड्स आहेत. त्यांचे ट्रिक्स पण मी सांगणार आहे तुम्हाला. ब्लॉक घेत असताना मी त्यांची ट्रिक सांगेन. याच्यामध्ये लॅन्थॅनॉइड सिरीज मध्ये 14 आणि ऍक्टिनॉइड सिरीज मध्ये 14 एलिमेंट्स आहेत. टोटल 28 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन ए ब्लॉक मध्ये आहेत. ओके, तर त्यांचं ग्रुप कोणता आहे? ए ब्लॉक एलिमेंट्स. ऑल ए ब्लॉक एलिमेंट्स प्रेझेंट इन द थर्ड ग्रुप. कुठं? इथं लॅन्थॅनियमच्या नंतर इथं आहे. बट फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स दॅट आर रिटन ऍट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. ऍक्टिनॉइडचं सिरीज कुठं आहे? इथे 7th पिरियड मध्ये, थर्ड ग्रुप मध्ये. ओके, बट फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स these also written at the bottom of the periodic table. Okay, हे A block elements आहेत, हे D block elements आहेत. ओके, पहिल्यांदा आपण D block elements बघूया. त्यांची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली. ओके, आता डेफिनेशन पूर्ण लक्षात आली. डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत ते पण लक्षात आले. 3D सिरीज एलिमेंट्स, 4D सिरीज एलिमेंट, 5D सिरीज आले लक्षात. ओके, 6D सिरीज पण आहेत. तर आता पोझिशन इन द पिरियोडिक टेबल हा पण पॉईंट संपून टाकतो. आता याच्यात सांगण्यासारखं आहे का? डी ब्लॉक एलिमेंटची पोझिशन इन द पिरियोडिक टेबल काय सांगाल तुम्ही? डी ब्लॉक एलिमेंट्स or transition elements present in a group 3 to 12 and period 4 5 6 7 in the periodic table. Okay, 3rd to 12 group मध्ये आणि period मध्ये 4 5 6 7 period मध्ये आहेत. ओके, पोझिशन इन द पिरियोडिक टेबल लक्षात आलं. देन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ओके, तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. इथपर्यंत सर्व पार्ट्स आणि ट्रिक्स तुमच्या लक्षात आले असतील. ओके,
आज इतकं पुरेसं आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके.